तुम्हाला तर माहितीची मंडळी, आपल्या कोणत्या पण प्रवासाची सुरुवात ही म्हसोबारायाच्या दर्शनाने होती. ह्याही प्रवासाची सुरुवात म्हसोबारायाच्या दर्शनाने झालेली आहे. आत्ताच बुट्ट का सुरुवात करत असताना महादेव सॉरी म्हसोबाच्या दर्शनाने हा ब्लॉग चालू करत आहे. आणि पुढे बोलू. ठीक आहे बोलतो. घेतली ना बाबा, चलो. पहाटेचे 4:30 वाजलेले. आम्ही आमचे परम मित्र कुमारदादा यांना तुळापूरला त्यांच्या निवासस्थानी घ्यायला चाललो होतो. त्यांचा रोड एवढा भांगार आहे, अक्षरशः एवढा वैताग येतो जायला त्याच्याकडे, पण काय करता, मित्रासाठी जावं लागते. तर आम्ही पहाटे 4:30ला गेलो तरी याचा ब्रशच चाललेला. काय सांगू, एवढ्या शिवाय दिल्यात त्याला. अरे इकडे ना, इकडे बघ, लय छान आहे तू. कसा बोलला असता परत एकदा. नाण्याची मजा मस्करी अशीच चालू होती, तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच. सो आम्ही पुढे गेलो, एका ठिकाणी थांबलो, असं भारी वातावरण झालं होतं, त्यामुळे म्हणलं आम्ही जरा ड्रोन शूट करून घ्यावा. ते ड्रोन शूट तुम्ही बघा, बाकी मी तुम्हाला सगळं पुढे दाखवतोच. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आपलं यूट्यूबच्या ब्रह्मंती ब्लॉग्समध्ये. आम्ही आज आडराई जंगल ट्रेक करायला आलेलो आहे. तर आडराई जंगल ट्रेक हा एक आंदरबनचा जसा जंगल ट्रेक आहे तसाच हा एक जंगल ट्रेक आहे. हा आपलं कामशेत घाटाच्या तिथून एक बेस कॅम्प आहे. त्या कॅम्पसनं आत आलं की आडराई कृणेश्वर म्हणून एक गाव आहे. त्या गावापासून आडराई ट्रेकसाठी म्हणजे आडराई ट्रेक चालू होतो. तर आम्ही आता आमच्या गाईडची वाट बघतोय. इथं रेंज नसल्यामुळे गाईडचं सोबत कॉन्टॅक्ट होत नाही. ते इथल्या गावात जे रहिवासी राहतात त्यांच्या फोनवरून आम्ही त्यांना कॉल करणार आहे आणि मग तिथून पुढे आम्ही आडराईचा जंगल ट्रेक चालू करणार आहे. तर तुम्हाला पुढे काय होते ते सगळं दाखवतोच. खिरेश्वर गावातून आडराई जंगल ट्रेकला सुरुवात होते. सुरुवातीलाच आपल्याला महादेवाचं मंदिर लागतं. हे मंदिर पुरातन काळातील असून ह्याचे खूप असे महत्त्व आहे. तर आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन पुढील प्रवासास सुरुवात केली. आम्ही तिथं गाईड घेतले होते, त्यांचं नाव मारुती रेंगडे. कधी तुम्हाला जायचं असेल तर नक्की मला संपर्क साधा, मी तुम्हाला त्यांचं कॉन्टॅक्ट देतो. त्यांना घेऊन आडराई जंगल ट्रेक करा, नक्कीच ते तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतील. शापूसारखं दिसते ना, हा शेतावरी. हा, ती शापूसारखी. तिला शेतावरी बोलतात का? शेतावरी. त्यांचे हाय 2-4 बोला वॉक मध्ये बघितलं मी त्यांना. ही चावीची भाजी आहे. हा म्हणजे कवळे असतात फुटलेले, हे घेऊन कट करून कांदा बिंदा चिरून पाहिजे होते भाजीत टाकायचं घे. हे काढून यायची भाजी होती. तर पण कमीत कमी अशी एवढी पाहिजे, म्हणजे कमीत कमी 2-4 लोक खाऊ शकतात. एवढं रोहित खाईन तेवढे पण आहे, तिथं पण आहे. कवळीची भाजी. कवळे 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 शेंडे. हे नाव काय झाडाचं? चावीचे कवळे शेंडे. चावीचे कवळे शेंडे. वेली वेली असते ती चावीची. आणि उन्हाळ्या म्हणजे दिवाळीच्या नंतर आपण ते कंद पण खाऊ शकतो त्याचं, नाही का? इकडे मोठ्या म्हणजे हे सगळं खायच्या लायकीचं आहे. म्हणजे भाजीत कट करून पीस करून कांदा बिंदा टाकून म्हणजे आपण ते मेथीची भाजी वगैरे करतो त्या टाइप मध्ये, कट करून कांदा बिंदा फ्राय ते बीन्स करतो त्या टाइप मध्ये. तुम्ही खेकडा बघू शकता. नाण्या कसं खेळते खेकडे सोबत. चल जाईन दर 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 त्याच्या नांग्या दर नाही दर. कुंबऱ्या बघ ना, कुंबऱ्या कसलं सिरियसली होऊन माहिती घेतोय. हे कुंबऱ्याला सासरवाडी करायची बरं काही काढली. आता तुम्हाला हा काय सीन आहे मी तुम्हाला सांगतो नंतर. ट्रेकला सुरुवात झाली होती आणि त्यात मध्ये आधी जे वनस्पती आहेत जे आयुर्वेदिक आहे, गाईड आम्हाला ते जसं झाड येईल तसं ते दाखवतात. तर ही एक चावीची म्हणून एक भाजी आहे. तिचे चावीचे कवळे असतात. आपण जशी आपल्या जसे बीन्स असतात ना त्याच टाईपमध्ये चावीची कवळे आहेत. त्या हे बीन्स सारखेच कट करून
आम्ही आता घेतलेले आहेत, कारण आम्ही पुढे जाऊन जी आम्ही मॅगी बनवणार आहे त्या मॅगीमध्ये हे चावीचे कवळे टाकणार आहे. तर बघू आता पहिल्यांदा फर्स्ट टाइमच असं काहीतरी ट्राय करतोय, कसं लागते काय नाही बघू टेस्ट करून कसं लागते तुम्हाला सांगतोच मी. ते काहीतरी अनुभव घ्या, अनुभव घ्या, अनुभव महत्वाचा आहे. हे डायबिटीजवरचं औषध आहे. हे म्हणजे वनस्पती, ही जी वनस्पती खाल्ली ना, आम्ही आता काय नाव आहे हो याचं? याला हडसंदन बोलतात. याला हडसंदन आणि काय बेडकीचा पाला बोलतात. हा बेडकीचा पाला. डायबिटीज किंवा शुगर याच्या हे पाला कंट्रोल करते. हा म्हणजे डायबिटीज शुगर साठी हा पाला भरपूर प्रमाणात उपयोगी येतो. हा पाला जर खाल्ला ना तर 1 तास कमीत कमी तोंडाला कोणतीच चव येत नाही ना, गोड पदार्थ का किंवा तिखट का नाही घेऊन येणार आहे आल्यावर सगळ्यांना टेस्ट करायला देतोच. पण हा पाला खाल्ल्याच्या नंतर 1 तास तरी गोड खा किंवा तिखट का काही कसलं पण का कोणत्याच पदार्थाची 1 तास अजिबात चव येत नाही. तर तो पाला आम्ही येताना भरपूर सारा 1 पिशवीभर घेऊन येणार आहे, कारण तिकडं आल्यावरती सगळ्या पोरांना एक 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 पान खायला द्यायचे, सगळ्यांच्या तोंडाची चव घालून टाकायची. तर अजून अशा भरपूर वनस्पती की ज्या आपल्या दैनंदिन आयुष्यात जे आपलं विस्कळीत जीवन झालेलं आहे त्याच्यावर हे असे आयुर्वेदिक भरपूर प्रमाणात उपाय कामी येतात. तर हा पाला आम्ही डायबिटीजसाठी घेऊन येणार आहे, कारण की डायबिटीजचे पेशंट आपले तर भरपूर आहेत. तर थोडंफार हा पाला खाल्ल्याने काही कंट्रोलमध्ये येत असेल तर चांगलंच आहे. तर आता पुढे ट्रेक चालूच आहे, जसं इम्पॉर्टंट जी अशी माहिती येईल ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतच जाईल. किती दिवसातून ट्रेक लावले, पाणी कसलं आहे स्वच्छ. चल चल कुमऱ्या, तू काय मस्ती आली काय कुमऱ्या तुला? तू परत सापडणार नाही का वय रे? काढतो ना. क्रिस्टल क्लिअर पाणी हा ना. कोणतं क्रिस्टल? क्रिस्टल क्लिअर काय सोमेश्वरचा फिल्टर बसवला काय इकडे? इथं तुम्हाला माहिती बिस्लरीचं ते पावडर काय आहे? बरोबर, तुला पाणी प्यायचंय ना, पे. जंगल का शेर पाणी पी रहा है. पाणी लय भारी प्यालाय, फिल्टर पाणी प्यालाय सगळं. सववीले अख्खे तोंडाचे बार. हा ते केस पिकले त्याच्यावर बघ औषध काय आहे का नाही बघतो ना. हा टेन्शन नाही, बरं केस पिकले लय ताण आहे ना, पण टिकत नाही काय अवघड होईल सक्सेस होईल, टेन्शन घेऊ नको. आमच्यासारखे मित्र असताना काय नाही होणार सक्सेस, बरोबर आहे का नाही? होय कुमऱ्या, हा म्हणतोय लय ताण आहे, त्याला म्हणलं आमच्यासारखे मित्र असताना तो सक्सेस काय नाही होणार. होय मी करिअर बद्दल बोलतोय बावळ, कसला पण विचार करू नको तू, बरोबर आहे का? काय समस्या आहे तुला सांग. हा आमचा रोहित, हा आमचा चिंटू सांभाळतो. चिंटू म्हणजे गैरसमज करून घेऊ नका, ते आमच्या ड्रोनचं नाव आहे चिंटू. कुमऱ्यानी आता नामस्करण केलेलं, नामस्करण काय म्हणतात त्याला? हा बारस, ते काय म्हणतात, हा बारस घातलं होतं, बारस घालून त्याचं नाव ठेवलं होतं चिंटू. तर हा जरा मोठा जास्तच खेकडा भेटलाय, तुम्हाला दाखवतो. फायनली आम्ही पोहोचलो होतो काळू वॉटरफॉल पाशी. आता तुम्हाला मी ती काळू वॉटरफॉलचं पूर्ण दृश्य दाखवतो. तो काळू धबधबा आहे, तुम्ही रील वगैरे इंस्टाला पाहत असाल, ज्याच्या सगळ्यात जास्त रील ते व्हायरल होते ते तोच हा काळू धबधबा. खालून बघण्याचं दृश्य त्याच्यापेक्षा वरतून कसा दिसतो हे तुम्ही बघू शकता. खालून बघण्यापेक्षा तुम्ही पण आडराईट जंगल ट्रेक करा आणि हा धबधबा वरतून पूर्ण अनुभवा. खरंच एक अविस्मरणीय असा हा दृश्य आहे. क्वालिटी वाच आवडलं तुला? खुश आहे ना तू ट्रेक बद्दल? काय मनात शंका कसं? ओके ओके भाऊ, तुझ्यासारखीच माणसं माझ्या आयुष्यात पाहिजे सगळी अशा मोकळ्या मनाची आहे ना. होय बाबा, आम्हाला परत सोलापूरला रिटर्न जायचंय, तू पाठीमागे ये.
तुळापूर मध्ये आम्हाला येऊन नाही द्यायची सोडायला गेल्यावर 4 कांद्यावर नाही जायचं तुला घेऊन इकडे ये अरे बारी पण तू मागे ये बाबा कुठं जागा आहे राहत्या तू थांब बाबा तू पण येड्यागत नको करू काय का नाही नाण्या याचं बघा काय ड्रोन उडवते कालू वॉटरफॉलचं सुंदर असं दृश्य पाहून झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या पुढील प्रवासास सुरुवात केली. पुढील प्रवास आमचा आडराईच्या जंगलामधनं होता. आडराईचं जंगल एक अर्ध्या पाऊण तासाचा रस्ता आहे. त्या जंगलातनं जात असताना भरपूर अशी मजेदार किस्से काढलेले आहेत. ते मी तुम्हाला आता दाखवतो पुढे. ते तुम्ही नक्की बघा आणि ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा. आमच्या आता निखिल शेठ मी तुम्हाला दाखवतो. कधी आमच्यासोबत येत नाही पण यावेळेस पहिल्यांदा म्हणला चला ठीक आहे यावेळेस काय काम नाही मी येतो तुमच्यासोबत. पण आलाय त्याला दिले भांड्यांची बॅग. असं वाटतं की नाण्या कुठेतरी कामालाच चाललाय. तुम्हाला दाखवतो आता. नाण्या कोणत्या कंपनीत चाललाय? जिकेनला. जिकेन इकडे आली गलो निगनची. अरे सासवडला जायचंय भाई आपल्याला. पुरंदरचं विमानतळ आहे तिकडे. तुमची जागा जाते हा ना आम्हाला कळलं कधी नवीन खरेदी केली. होय ना न्या. सासरवाडी मजबूत आहे. सासरवाडी मजबूत आहे. विमानतळ तुमच्याच हातीत येतंय. विमानतळ आहे. मी काय तर मागं बघा ना. अरे ना माग बघ विमानतळ आपल्याच हातीत आहे. काय घाबरतोय? विमानतळच आपले. विमानतळात तुला काय स्वप्न आहे? काय करायचंय तिथं विमानतळाला जागा गेल्यावर? प्लीज सर तुमचं काय स्वप्न आहे? काय करायचंय विमानतळाला जागा गेल्यावर? प्लीज माईक काय टाकायचं? गाडी टाकून द्यायची वाटे. थांबा किती गाडी टाकायचं? अरे तू माईक धरणार तू थांब ना. थांब अरे तू जागा थांब. हा प्लीज हा. अरे तू विचार ना त्याला प्रश्न. किती गाडी टाकायची तुम्हाला? जागा तसं जायचं तशी. जागा राहिली ना त्याची गाडी टाकून मग मला वाटलं स्टारबक्स चालू करून द्यायचं. हा स्थान नाही ठेवायचं. मला वाटलं काय टायर पंक्चर दुकान टाकायचं विमानाचं. विमानाच्या टायरचं पंक्चरचं टाकलं असतं. गाड्या काढायचे स्टारबक्स चालू करून द्यायचं. हो चालेल. निक्याची अशी भरपूर अशी मोठी स्वप्न आहेत. निक्याची सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे. लवकरात लवकर निक्याच्या मनासारखं सगळं होऊ दे. आणि विमानतळात पण जागा जाऊ दे. जागा काय ती गाय बांधायचं स्टारबक्स टाकायचे ना. निम्मी ठेवायची निम्म्या गाळ बांधायचं. ठीक आहे तुम्ही सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे. त्या स्वप्नांसाठी आम्ही असं ऐकलंय गिरनारला जर गेलं दत्त महाराजांच्या पाया पडायला पूर्ण ट्रेक जर पायी केला तर मनातली इच्छा पूर्ण होते असं ऐकलंय. तर तू आपण ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला जायचंय गिरनारला. 100% जाऊ आपण. हा तेव्हा तू पायी चल. वातावरण चांगलं असतं पायी जाऊ दे आपण. तुम्ही पण मग इच्छा पूर्ण होईल. रोहित तुला काय म्हणणं आहे? रोहित यांची पण रोहित पण सासवडचाच आहे. पण रोहित म्हणतो आम्ही लांबे. असं नाण्याची जागा जाणार आहे फक्त. मी असं जंगल करणार आहे. सह्याद्री तिकडे सह्याद्री करायचं आहे का? अशी ज्वारी लावून करणार आहे. हो ठीक आहे. ते कुमार काय एकटाच पुढे चाललाय. मला तर वाटतंय तुम्हाला मी कुमारचा अशी सीन दाखवणार आहे ना काही कुमारचे पप्पा तो कुमार आल्यापासून थांबरे कुमार आल्यापासून त्या गाईडला सोडतच नाही. गाईडला विचारतोय तुम्हाला मुलं बाळ किती आहे, त्यांची शाळा कुठे आहे, काय आहे, सगळं मुलगी कितवीला आहे, मुलगा कितवीला आहे, त्याला इकडे सासरवाडी करायची काय तेच काय समजा ना. तो गाईडच्या माग सोबतच फिरतोय. आमच्यासोबत अजिबात फिरत नाही. सो तुम्हाला सगळे त्याचे मी पुढे दाखवतोच. आता आम्ही आडराई मेन जंगलात आलेलो आहे. घनदाट असं जंगल आहे. हा ट्रेक पण तुला कसं वाटलं? आवडला का नाही? खूप चांगला आहे आणि मुख्यतः हा धबधबा बघण्यास एवढा अत्यंत आनंद झाला. हो एवढं कसं स्पष्ट बोलतो. एवढं शुद्ध. अरे एवढं शुद्ध नको बोलू रे. एक नंबर ट्रेक होता. एक नंबर मला लय आवडलेला आहे. निक्याने फोन गाडीत ठेवलाय तर घरी गेलो रिॲक्शन कसे असतील त्यांचे? नाही असं नाही. एकदा रिपीट कर. कसं माझा निखिल मग अशी तू पटकन तवा काढला जमला. अरे ती फोन बंद होता ना. काय म्हणते माझा निखिल कुठं गेला? फोन उचला ना माझा निखिल. गेला काय गोव्याला? आयो गोव्याला गेल्यावर नाण्याला राहायचंय का? जरा जास्तची आहे का नाही नाण्यावर जीव आपला रे पोरांचा. काय? आपण कोणाला आग्रह करतो का चला म्हणून आमच्यासोबत? काय राहतो काय की नाही मग
तर फायनली 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनच्या ठिकाणीच म्हणजे आडराई जंगल ट्रेकचा जिथे एंड होतो त्या ठिकाणी पोहोचलो होतो. तेथील नजारा अतिशय मनाला असा भारावून देणारा होता. तो नजारा पाहून आमचे मन असे तृप्त झाले. आडराई जंगल ट्रेक केल्याचा एक वेगळाच आनंद आम्हाला भेटत होता. तिथे गेल्याच्यानंतर आम्ही मॅगी व चहा केले आणि तिथे पुढील प्रवासात आम्हाला पुन्हा परत सुरुवात करायची होती, कारण तिथून एंडला एक देवकुंड सारखा मिनी वॉटरफॉल आहे, तो बघायचा होता आम्हाला. तोपर्यंत आमचा चायवाला आणि मॅगीवाला बघून घ्या, बाकी मी पुढे तुम्हाला दाखवतो. चायवाले हो कुमार, बिझनेस नवीन चालू करायचा का? अरे एवढा बासलंय नको चहा, तू बाकीचं दूध प्यायला होईल. आता सोमेश्वरचा चहा बनवायची रेसिपी तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. सोमेश्वरची रेसिपी सांग रे बाळा. चालते, तू बनवून देतोय का? सगळ्यात खास म्हणजे ही चहा पावडर आहे. आजीबा आम्हाला पण नाही सांगत, ऐसा दोस्त किस काम का. हो, आता तुम्हाला चहा आज मी ह्या सह्याद्रीच्या ह्याच्यामध्ये खरं सांगतो, आम्ही ह्याच्यामध्ये असून का पाऊस आल्यामुळं डायरेक्ट लोकेशन चेंज केलं, दूध चहा बनवायचं. आणि इकडे आम्ही शिबड झालो. आता इकडे देवेश्वर आमचे चहा करते ते. उमऱ्या, चहा येतो का तुला? त्याशिवाय घेणार आहे मी त्याच्यात. खाऊन वगैरे सगळं झालं होतं. आता वेळ आली होती ती देवकुंड वॉटरफॉल जायची, म्हणजे मिनी देवकुंड. तसंच एक सेम वॉटरफॉल आहे इथं. तर तिकडे जाण्यासाठी आम्ही निघलो, पण एक बॅड लक असं होतं की सगळ्यात म्हणजे चार्जिंग लो झाली होती, त्यामुळे जास्त काही तिथलं शूट करता आलं नाही. तर जाता जाता वाटेत धबधबे लागली होती, तर आम्ही मजा मस्करी एन्जॉय वगैरे फुल केलं. पण इकडे जात असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की गाईड असेल तरच आपण पुढे गेले पाहिजे, नाही तर पुढे जाण्यासाठी रिक्स आहे खूप. कारण की गाईडचा सल्ला घेऊन आपण पुढे जाऊ शकतो, कारण की त्या तिकडे जाण्यासाठी वाट एक साईडनी आणि खूप घसरडी वाट आहे. तर तुम्ही कधी जाणार असाल तर गाईड घेऊन जा, नक्कीच तो तुम्हाला फायदेशीर ठरेल. तर मंडळी, हाच आहे आपला मिनी देवकुंड वॉटरफॉल. मिनी देवकुंड सारखाच सेम आहे. आता कॅमेऱ्यात जरी तो स्पष्ट क्लिअर दिसत नसला तरी तिथे गेल्यावर तो प्रत्यक्षात पाहिल्यानंतर नंतर आपल्याला मिनी देवकुंड वॉटरफॉल बसल्याशिवाय राहणार नाही. परतीचा प्रवास सुरुवात केली. परतीच्या प्रवासाला सुरुवात करत असताना तिथे दुकानात 4-5 जण एक खूप मोठा दगड होता ती काढत होती, पण तो दगड त्यांच्या काढणं शक्य नव्हतं, कारण की ते 4 जण होते. मग आम्ही पण त्यांना मदत केली आणि पुढे काय झालं ते तुम्ही बघा. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही दगड काढण्यास यशस्वी झालो. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आपला हा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.